नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेला 2025 मधील पेपर बघणार आहोत। तर हा NMC मुंबईमध्ये 16 ते 19 जुलै दरम्यान 2025 दरम्यान झालेला डाएट टेक्निशियन या एक्झामचा पेपर आहे। तर आपण या पेपरचे क्वेश्चन्स पाहू। पहिल्यांदा सेक्शन क्वेश्चन पाहण्या अगोदर आपण सुरुवातीला हा पेपर पॅटर्न पाहू। हा पेपर पॅटर्न DMER या एक्झामच्या रिलेटेड आहे। थोडे क्वेश्चन्समध्ये कमी जास्त होतील, पण हा सिलेबस पूर्णपणे रिलेटेड आहे। तर आपण सेक्शन 1 बघू। त्यामध्ये मराठी, स्पष्ट व अर्थपूर्ण वाक्य होण्यासाठी काय बदल करणे आवश्यक आहे? सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळते। तर हे वाक्य आपल्याला योग्यरित्या कसं मांडता येईल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो। प्रश्न दुसरा, खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी काय बदल करणे आवश्यक आहे? तिने परीक्षा पास केली कारण ती खूप अभ्यास केला। हे वाक्य आपल्याला योग्यरित्या बसत नाहीये व्याकरणिक दृष्ट्या। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कारण ती खूप अभ्यास करत होती। प्रश्न क्रमांक 3, खालील दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। सूत या शब्दाचा समानार्थी शब्द मुलगा आहे, तर करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3। यानंतर आपण सेक्शन जनरल नॉलेजमध्ये बघू। आर्य समाजाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना करणाऱ्या स्वामी दयानंद सरस्वती यांनी उत्तर भारतातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणांचे नेतृत्व केले। उत्तर भारतातील सामाजिक सुधारणांच्या कार्याला पुढे नेण्याचा आर्य समाजवाद्यांनी प्रगतशील भूमिका बजावली। स्वामी दयानंद सरस्वती यांनी प्रौढ व आंतरजातीय विवाह आणि स्त्री शिक्षणाचे समर्थन केले। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, विधान 1, 2 आणि 3 हे तिन्ही बरोबर आहेत। प्रश्न क्रमांक 2, भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प तारापूर अणुऊर्जा प्रकल्प TAPS कुठे आहे? तर भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प हे महाराष्ट्रामध्ये आहे, तर करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1, महाराष्ट्र। यानंतर सेक्शन रिझनिंगमध्ये आपण काही क्वेश्चन्स पाहू। खालील अक्षरे आणि चिन्हांची मालिका दिलेली आहे, तर यामध्ये आपण प्रश्न पाहू। यात अशी किती चिन्हे आहे ज्यांच्या लगत आधी एक अक्षर येते आणि लगत नंतरही एक अक्षर येते? असे करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3, 8। तुम्ही हे पॉज करून सोडून पाहू शकता। त्यानंतर हा 2 नंबरचा क्वेश्चन पण त्याचप्रमाणे दिलेला आहे। ही अशी एक अक्षर मालिका दिलेली आहे, त्यामध्ये पण यात अशी किती अक्षरे आहे ज्यांच्या लगत आधी एक अक्षर येते आणि लगत नंतर एक चिन्ह येते, हे पाहायचे आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। ही एक PQRST। क्वेश्चन क्रमांक 3, PQRST आणि U हे एकाच इमारतीच्या 6 वेगवेगळ्या मजल्यावर राहतात। इमारतीतील सर्वात खालचा मजला 1 क्रमांकाचा आहे, त्याच्या वरचा मजला 2 क्रमांकाचा आहे आणि अशा प्रकारे सर्वात वरचा मजला 6 क्रमांकाचा आहे। R विषम क्रमांकाच्या मजल्यावर राहतो, पण मजला क्रमांक 3 वर राहत नाही। R आणि Q ज्या मजल्यावर राहतात त्यांची बेरीज 7 आहे आणि T हा P च्या लगतच्या खाली राहतो। S सर्वात वरच्या मजल्यावर राहतो। R आणि U दरम्यान किती लोक राहतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 3। तुम्ही पॉज करून सोडून पाहू शकता। यानंतर सेक्शन टेक्निकल सब्जेक्टला सुरुवात होत आहे। तर याच्यामध्ये टेक्निकल म्हणजे सब्जेक्टविषयी जे क्वेश्चन्स दिलेले आहेत ते आपण पाहू। Which term describe in interaction between two nutrients that enhance the absorption of one which consume together? तर या टर्मला काय? या प्रश्नाचं उत्तर करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1, सिनर्जी। मूत्रपिंड क्रियानाश ॲक्यूट रिनल फेल्युअर असलेल्या रुग्णांसाठी तयार केलेल्या उपचारशास्त्रीय आहारात कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिले जाते? तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे 3, कचरा जमा होण्यापासून रोखण्यासाठी नियंत्रित प्रथिने आणि प्रतिबंधित इलेक्ट्रोलाइट सेवन। क्वेश्चन क्रमांक 3, बिघडलेली जखम भरण्याची प्रक्रिया रात आंधळेपणा आणि वारंवार संक्रमण होत असलेल्या रुग्णांमध्ये जीन
एक्सप्रेशन आणि इपिथेलियल इंटिग्रिटीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पोषक तत्वांची कमतरता असते, त्यात समाविष्ट असलेले सूक्ष्म पोषण द्रव्ये म्हणजेच मायक्रोन्यूट्रिएंट्स ओळखा. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 व्हिटॅमिन ए. यानंतर प्रश्न 4. अ डेफिशियन्सी ऑफ विच मायक्रोन्यूट्रिएंट्स इज मोस्ट स्पेसिफिकली असोसिएटेड विथ इम्पेअर्ड थायरॉइड हार्मोन सिंथेसिस लीडिंग टू अ क्वायटर. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 4 आयोडीन. अ बॅलन्स्ड डाएट हेल्प इन प्रिव्हेंटिंग विच ऑफ द फॉलोइंग कॉमन कम्युनिकेबल डिसीज. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 टाईप 2 डायबिटीज. Why is the beneficial to combine cereals with legume in vegetarian diet from a nutritional perspective? तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे इट एनहान्स द प्रोटीन क्वालिटी बाय द कॉम्प्लिमेंटिंग इसेन्शियल अमिनो ॲसिड. क्वेश्चन क्रमांक 7. पारंपरिक अन्न मार्गदर्शक पिरॅमिडचा पाया अशा पदार्थांवर भर देतो जे जास्तीत जास्त प्रमाणात सेवन केले पाहिजे, जे पुढील प्रमाणे आहेत. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संपूर्ण धान्य आणि तृणधान्य. क्वेश्चन क्रमांक 8. उदराच्या शस्त्रक्रियेनंतर सामान्यत एक शुद्ध द्रव्य आहार सुरू केला जातो कारण. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तो आहार वाढवण्याआधी गॅस्ट्रोइंटेस्टायनल सहनशीलतेचे मूल्यांकन करण्याची सुविधा देते. यानंतर प्रश्न क्रमांक 9. अ डायटिशियन एक्सप्लेन टू अ पेशंट दॅट सर्टेन फूड कंपोनंट्स हेल्प इन हार्मोनल रेग्युलेशन अँड मेंटेनन्स ऑफ बॉडी टेम्परेचर. विच कॅटेगरी ऑफ फूड फंक्शन डज दिस एक्सप्लेनेशन मोस्ट ॲक्युरेटली रिफर टू. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रेग्युलेटरी. प्रश्न क्रमांक 10. कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर CHF ग्रस्त रुग्णासाठी सामान्य आहाराचे उपचारार्थ आहाराशी जुळवून घेताना आहारातील मुख्य बदलांमध्ये कशाचा समावेश असतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 द्रव्य धारण फ्लूइड रिटेन्शन नियंत्रित करण्यात मदत करण्यासाठी सोडियम मर्यादित करणे. प्रश्न क्रमांक 11. एक पोषण प्रशिक्षक राष्ट्रीय अन्न मार्गदर्शक नॅशनल फूड गाईड वापरून शालेय मुलांना संतुलित आहाराच्या संकल्पनेची ओळख करून देत आहे. अशा मार्गदर्शकाचा मुख्य उद्देश डॅश असतो. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 निरोगी अन्न गट निवडीबाबत दृश्य आणि व्यावहारिक मार्गदर्शन करणे. प्रश्न क्रमांक 12. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन बेस्ट डिफाइंड ॲज इसेन्शियल न्यूट्रिएंट्स इन अ कॉन्टेक्स्ट ऑफ ह्युमन न्यूट्रिशन. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 अ न्यूट्रिएंट दॅट मस्ट बी ऑब्टेन फ्रॉम द डाएट बिकॉज ऑफ द बॉडी कॅन नॉट सिंथेसिस इन अ ॲड्युकेट अमाऊंट. प्रश्न क्रमांक 13. An essential consideration when planning a therapeutic diet for a patient with liver cirrhosis and ascites is to. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 रेस्ट्रिक्ट सोडियम टू हेल्प मॅनेज फ्यूल रिटेन्शन. प्रश्न क्रमांक 14. डिस्पाइट ॲड्युकेट कॅलोरी इनटेक ॲ पेशंट शो साइन्स ऑफ इडिमा मसल्स wasting and impaired immunity. A deficiency in which micronutrients is most consistent with these symptoms. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 प्रोटीन. प्रश्न क्रमांक 15. कोणत्या रुग्णाला स्पष्ट द्रव्य आहार सर्वात योग्यरित्या निर्धारित केला जातो. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 4 जे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल शस्त्रक्रियेतून बरे होतात आणि तोंडावाटे सेवन सुरू करतात अशा रुग्णाला क्लिअर फ्लूइड डाएट दिलं जातं. तर असेच आपण NMC मुंबईमध्ये झालेला क्वेश्चन पेपर पूर्णपणे सोडून घेणार आहोत. तरी तुम्ही या सिरीजमध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.